बघा किती मस्त झाली आहे भाजी, एकदम रानातली ताजी फ्रेश भाजी। बघा किती मस्त झाली आहे भाजी, एकदम रानातली ताजी फ्रेश भाजी। काहींच्या आवडतीची तर काहींच्या नावडतीची भाजी म्हणजे मेथीची भाजी। म्हणूनच तुम्हाला मी आज मेथीपासून चटकदार चटपटीत असे पदार्थ बनवून दाखवणार आहे। नमस्कार, मी कृष्णाय श्रीकांत गजनी कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। मागच्या महिन्यात आम्ही एक व्हिडिओ अपलोड केला होता की ज्या व्हिडिओमध्ये आमच्या रानातील म्हणजे आमच्या घरातील रानात आम्ही ज्या ज्या भाज्या पिकवतो ना त्याबद्दल एक व्हिडिओ अपलोड केला होता। तो व्हिडिओ भरपूर जणांना आवडला आणि त्याच रानात आम्ही आता थोड्याफार प्रमाणात ना मेथीची लागवड देखील केलेली आहे आणि म्हणूनच आजचा व्हिडिओ ना हा मेथी स्पेशल असणार आहे। या मेथी विशेष व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला 4 वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवून दाखवणार आहे। हे पदार्थ तुम्ही ना जेवणासाठी नाश्त्यासाठी करू शकता, पण तितके सोपे पण चविष्ट रुचकर आणि घरगुती साहित्यात हे पदार्थ तयार होतात। कुठचे हे वेगवेगळे पदार्थ आहेत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे खमंग असं मेथीचं पिठलं, अगदी गावरान पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे जे तुम्ही भाकरी बरोबर आणि भाताबरोबर खाऊ शकता। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मेथीचं पिठलं बनवण्यासाठी बघा मेथीची अशी पुढची मी पानं काढून घेतलेली आहेत। आपण हे जे पदार्थ बनवणार आहोत ना त्यासाठी आपल्याला ही मेथीची अशी पुढची पानंच घ्यायचे, देठ नाही घ्यायचे। असे कोवळे देठ घ्यायचे बघा, असे एवढेच आपल्याला देठ घ्यायचे आणि पुढची पानं घ्यायची। आणि पिठलं बनवण्यासाठी इथे मी पानं ना अशी बारीक चिरून घेतली आहेत बघा। 2 कप मेथीची पानं बारीक चिरून घेतली आहेत आणि उरलेलं सगळं साहित्य आहे ना मी तुम्हाला रेसिपी करताना सांगते, कारण कसं माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा होतो ना, म्हणून पदार्थ बनवतानाच तुम्हाला मी साहित्याचं प्रमाण आणि साहित्य सांगते। पिठलं बनवायला सुरुवात करूया। कढई ठेवली आहे, त्यामध्ये होती 3 चमचे तेल। तेल तापलं, ह्यात टाकूया 1 चमचा मोहरी। मोहरी तडतडली की इथे मी 7 लसूण पाकळ्या साली काढून एकदम बारीक चिरून घेतल्यात, त्या टाकूया। लसूण आपल्याला थोडासा जास्त टाकायचा, मस्त चव लागते, अगदी खमंग लागते। हलकासा लसूण लाल झाला की इथे मी 15 अशी कढीपत्त्याची पानं घेतली आहे। त्यानंतर 5 हिरवी मिरची मधोमध अशी कापून घेतली, ती टाकूया। तुम्हाला पिठलं किती तिखट हवंय त्या अंदाजाने हिरवी मिरची वापरायची। अर्धा ते 1 मिनिट गॅस कमी करून ही फोडणी छान परतवून घ्यायची। फोडणी इथे मी परतवून घेतली आहे, यात टाकूया चिमूटभर हिंग आणि त्यानंतर इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेत, ते टाकूया। आता आपल्याला गॅस थोडासा वाढवायचा आहे आणि कांदा चांगलासा नरम करून घ्यायचा आहे। कांदा इथे मी चांगलासा नरम करून घेतलाय। त्यानंतर टाकूया अर्धा चमचा हळद परतवून घेऊया आणि त्यानंतर ह्यात टाकूया बारीक चिरलेली मेथी 2 कप।
व्यवस्थित आपल्याला या फोडणीत मेथी छान परतवून घ्यायची आहे। ही बघा मेथी अशी नरम झाली की आता आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचंय। इथे मी 1 कप असं बेसन घेतलंय, ते टाकूया। आपल्याला बेसन पाण्यात वगैरे मिक्स करून घ्यायची गरज नाही हा, असं कढईतच टाकायचं, म्हणजे फोडणीतच टाकायचं। असं परतवून घेतलं ना की बेसन छान भाजतं पण, आणि पिठल्याला मस्त अगदी खमंग चव लागते हा। 1 ते 2 मिनिटं गॅस कमी करून आपण जरा भाजून घेऊया। 2 मिनिटं इथे मी बेसन चांगलं असं हे भाजून घेतलंय, परतवून घेतलंय। आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचंय। तुम्हाला पिठलं किती घट्ट पातळ हवंय त्या अंदाजाने पाणी ओतायचं। असं जरा भाकरी बरोबर खायचं असेल ना तर थोडं घट्ट ठेवायचं, भाताबरोबर खायचं असेल तर थोडंसं किंचित पातळ ठेवायचं। अगदी भारी लागतं हे खायला। अजून मी थोडं ह्याच्यात पाणी ओतते, कारण जसं जसं हे पिठलं थंड होत जातं ना तसं आणखीन ते घट्ट होत जातं, कारण बेसन आहे ना, बेसनला कसा घट्टपणा असतो ना, म्हणून सुरुवातीला थोडंसं पातळ ठेवायचं। जसं जसं शिजतं थंड होतं तसं ते आणखीन घट्ट होत जातं। वरतून टाकावं चवीपुरता मीठ। बघा गुठळ्या झाल्यात काय? अजिबात होत नाही। गॅस फास्ट करून पिठल्याला मस्त असं एक कड काढून घेऊया। पिठल्याला मस्त असा कड आलाय बघा। वरतून आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। एकदम मस्त झालंय पिठलं बघा, सुगंध इतका भारी येतो ना, अगदी खमंग हा। आता आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय। झाकण पण असं पोकळ ठेवायचं आणि 1 2 ते 3 मिनिटं गॅस कमी करून आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचंय। जास्त वेळ लागत नाही हा, कारण बेसन आपण भाजून घेतलेलं आहे। 2 मिनिटं गॅस कमी करून पुरेसा आहे, शिजवून घेऊया हे। गावरान पद्धतीने स्वादिष्ट रुचकर मेथीचं पिठलं खाण्यासाठी तयार आहे। किती मस्त झालंय बघा। असं एवढंच आपल्याला ठेवायचं हा, एवढं असं घट्ट हवं, मगच ते खायला चांगलं लागतं। अशी गरमागरम टम्म फुगलेली भाकरी घ्यायची, सोबत कांदा घ्यायचं आणि पिठलं, एक नंबर बेत हा। तुम्ही नक्की करून बघा असं हे मेथीचं पिठलं। गरमागरम मेथीचं पिठलं तयार आहे। आजचा दुसरा पदार्थ म्हणजे मेथी आणि बटाट्याची चमचमीत अशी सुक्की भाजी। ही मेथी आणि बटाट्याची भाजी ना तुम्ही डब्यामध्ये पण देऊ शकता, चपाती बरोबर, भाकरी बरोबर खूप छान लागते खायला। किंवा भात घ्यायचं, असं हे पिठलं घ्यायचं आणि भाजी, एक नंबर बेत। भाजीला फोडणी देऊया। कढई ठेवली आहे तापत, 3 चमचे तेल ओतूया। आता आपण ह्याच्यात 1 चमचा जिरं टाकूया। जिरं मस्त असं फुललंय। इथे मी 6 ते 7 लसूण पाकळ्या साली काढून एकदम बारीक चिरून घेतल्यात, त्या टाकूया। लसूण अशी हलकीशी लाल झाली की इथे मी 3 सुक्या लाल मिरच्या घेतल्यात। एखाद्या वेळेस घरात ह्या लाल मिरच्या नसल्या ना, सुक्या लाल मिरच्या जर नाही टाकला तरीही चालेल, पण असलं तर टाका, मस्त स्वाद लागतो। अशी मस्त फोडणी तयार व्हायला पाहिजे। त्यानंतर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतले आहेत आणि हा कांदा आपल्याला चांगला असा नरम करून घ्यायचा आहे। कांदा इथे चांगला असा मी नरम करून घेतलाय। आता आपल्याला ह्याच्यात बटाटा टाकायचा आहे, कारण मेथी शिजायला कसा वेळ लागत नाही हा, त्यामुळे थोडा बटाटा शिजायला वेळ लागतो, म्हणून बटाटा आपल्याला अगोदर टाकायचा आहे। बटाटा इथे मी फोडणीत मिक्स करून घेतलंय। वरतून टाकूया चवीपुरता मीठ। मीठ आपल्याला आत्ता टाकायचंय, कारण सगळं मीठ आहे ना बटाटा शिजेपर्यंत बटाट्यात छान उतरतं। आता आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून बटाटा आपल्याला या वाफेवरती छान शिजवून घ्यायचंय। फक्त मध्ये मध्ये ना जरा असं परतवत राहा, म्हणजे तळायला लागणार नाही। 5 ते 6 मिनिटं गॅस कमी करून जरा परतवत राहून हे बटाटा मी छान असं शिजवून घेतलंय बघा, आणि बटाटा पण बघा किती मस्त शिजलंय। असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं। आता आपल्याला ह्याच्यात टाकायचं, इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलंय। फोडणीत नाही टाकायचं, कारण फोडणीत टाकलं ना टोमॅटो खूप नरम होतं, असं दिसत पण नाही भाजीत, म्हणून असं वरतून टाकायचं आणि चवपट खूप छान लागते। आणि मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे घरगुती लाल मसाला, तुम्ही मिरची पावडर वापरला तरीही चालेल, किंवा तुमच्या घरातला जो साठवणीचा मसाला आहे ना तो वापरला तरीही चालेल। मीठ आपण बटाटा शिजवताना टाकलेलंच, त्यामुळे आता टाकायची गरज नाही। व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर बारीक चिरलेली मेथी टाकूया।
बटाट्यामध्ये मेथी छान अशी मिक्स करून घेऊया। मेथी बघा लगेच आली आहे। आता आपल्याला पूर्ण गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 ते 2 मिनिटं गॅस कमी करून फक्त आपल्याला मेथी थोडी वाफवून घ्यायची आहे। गरमागरम चमचमीत मेथी बटाट्याची सुकी भाजी खाण्यासाठी तयार आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। किती मस्त दिसते बघा भाजी, एकदम चमचमीत दिसते ना। आपलं साहित्य तेच असतं, घरगुती साहित्यात, फक्त करण्याची पद्धत थोडी वेगळी, त्यामुळे त्या पदार्थाची चव ना दुप्पट होते। अशीच्या अशी मेथी बटाट्याची भाजी तुम्ही नक्की घरी बनवून बघा। मेथी बटाट्याची भाजी तयार आहे। आजचा तिसरा आणि चौथा पदार्थ म्हणजे मेथीची पुरी। ही 2 पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवणार आहे। सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे टम्म फुगलेली मऊ खुसखुशीत पुरी आणि दुसरी पद्धत म्हणजे त्याला आपण मेथीची मठरी म्हणतो। एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी मठरी तयार होते म्हणजे स्नॅक्ससाठी, चहा बरोबर खाण्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एकदम मस्त अशी मठरी तयार होते, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आजची रेसिपी आहे। मेथीची पुरी आणि मठरी बनवायला आता आपण सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, 2 हिरवी मिरची, 1 आल्याचा तुकडा आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्या साली काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचंय आणि हे सर्व साहित्य आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं, पेस्ट तयार करून घ्यायचे। जिरा आणि बडीशेपची ना चव खूप छान लागते आहे पुरीत, एकदम मस्त लागते खायला। हे बघा इथे मी अशी पेस्ट तयार करून घेतली आहे, अशी एकदम बारीक तयार करून घ्यायची। जाड आलं आणि लसूण राहिलं ना तर पुरी छान फुलत नाही, पुरी अशी लाटताना ना ती फुटते, म्हणून आपल्याला एकदम बारीक करून घ्यायची। मेथीचा कडवटपणा दूर करण्यासाठी आपल्याला ही मेथी आहे ना जरा परतवून घ्यायची, नरम करून घ्यायची। त्यासाठी कढई ठेवली आहे तापत। कढईत अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा तेल पुरेसं आहे। तेल जरा तापू दे आणि तोपर्यंत इथे बघा मी 2 कप मेथीची पुढची जशी पानं घेतली आहेत आणि पानं एकदम बारीक चिरून घेतली आहेत। आपल्याला या पुरीसाठी ना मेथीची फक्त पुढची पानं घ्यायची, देठ नाही घ्यायचे आणि एकदम बारीक चिरून घ्यायचे। तशी देठ घेतलात ना तर पुरी लाटताना फुटते आणि पुरी मग छान टम्म अशी फुलत नाही। या कढईत आपण आता पानं टाकूया। लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही मेथी जरा अशी परतवून घ्यायची आहे। बघा मेथी लगेच नरम झाली आहे। 1 मिनिट गॅस कमी करून अशी मी मेथी परतवून घेतलेली आहे। मेथीची मठरी आणि पुरी बनवण्यासाठी साहित्य सेमच आहे। त्यासाठी इथे मी 2 कप असं गव्हाचं पीठ घेतलंय, त्यामध्ये अर्धा कप आपल्याला रवा टाकायचा आहे, त्यानंतर पाव कप बेसन, त्यानंतर ह्यात टाकूया तयार केलेली पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलाय, तो पण आपल्याला हातावरती असा चुरून टाकायचा आहे, सुगंध आणि चव मस्त लागेल मग। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, कोथिंबीरीची पण पुढची पानं घ्यायची आणि अशी बारीक चिरून घ्यायची, स्वाद खूप छान येतो। त्यानंतर चवीपुरता मीठ, त्यानंतर मेथी, त्यानंतर 2 चमचे तेल। हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। सर्व तेल, मेथी, मसाले पिठाला चांगलेसे चोळून घ्यायचे। मेथी शिजवून असे जरा गट्टे झालेले असतात ना ते आपल्याला हाताने असे फोडून घ्यायचे। सगळी पेस्ट वगैरे पिठाला छान चोळून घ्यायची। अशी मिक्स करून घेतली की आता आपल्याला ह्याच्यात थोडं पाणी ओतायचंय आणि पीठ आपल्याला छान मळून घ्यायचंय, गोळा तयार करून घ्यायचाय। जास्त घट्ट ताट पण आपल्याला मळायचं नाही किंवा पातळ पण नाही, मीडियम घट्ट असायचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। लागेल तसं थोडं पाणी घेऊया। इथे मी असा हा गोळा तयार करून घेतलाय बघा, असा मीडियम घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय। असं हे मळून घेतलं की वरतून आपल्याला थोडंसं तेल चोळायचंय आणि परत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचंय। पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे। वरतून आता आपल्याला थोडंसं असं तेल चोळून घ्यायचंय म्हणजे सुकणार नाही आणि आपल्याला हे पीठ 10 ते 15 मिनिटं असं झाकण ठेवून मुरत ठेवायचंय। 15 मिनिटं झालेली आहेत, पीठ पण बघा अगदी मस्त मुरलंय। परत आपल्याला हे असं मळून घ्यायचंय। जेवढं तुम्ही चांगलं मळाल ना पीठ, तेवढी पुरी आणि मठरी एकदम भारी होणार। सगळ्यात पहिल्यांदा आपण मठरी तयार करून घेऊया।
त्यासाठी आपण असे गोळे तयार करून घेऊया। मटरी आणि पुरीमधला फरक काय आहे तर पुरी छान टम्म फुगते, मऊ खुसखुशीत होते, तर मटरी थोडी कडक कुरकुरीत असते। हे दोन्ही पदार्थ करण्यासाठी साहित्य तेच आहे, कृती तेच आहे, फक्त एक स्टेप वेगळी आहे। ती काय आहे, मटरी करण्यासाठी आपल्याला चपाती लाटून घ्यायची, छोटे छोटे असे पुरी करायचे, मग त्याला काटे चमच्यांना टोचे पाडून घ्यायचे, जेणेकरून ती पुरी आहे ना छान फुलणार नाही, म्हणून काटे चमच्याने टोचे मारायचे किंवा सुरीन कापला तरीही चालेल। मग मीडियम गॅस करून तळायची, मग कुरकुरीत खुसखुशीत मटरी तयार। त्या उलट पुरी आहे, पुरी काय करायची, सगळ्या बाजून छान समान आपण लाटून घ्यायची आणि मग तेलात तळून घ्यायची, छान टम्म फुगते आणि वरची जी पुरीची बाजू आहे ना छान खुसखुशीत होते, एकदम भारी लागते खायला। हा, सगळ्यात पहिल्यांदा आपण मेथीची मटरी तयार करून घेऊया, ती लाटून घेऊया, कारण मटरी तयार ना तेलाचं तापमान आपल्याला थोडंसं कमी लागतं, तेल थोडं कमी तापलेलं लागतं, म्हणून मटरी तयार करून घेऊया। एक गोळा घेऊया, आपण जी चपाती तयार करून घेऊया। जास्त आपल्याला जाड नाही लाटायचे, थोडीशी पातळ आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे मटरीसाठी। हे बघा, एवढी पातळ आपल्याला ही लाटून घ्यायची आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मटरीला आकार देऊ शकता। हा, पण मी अशी छोटा डबा घेतलाय, असा धारदार काट असलेला डबा घेतलाय मी, आणि अशी मटरी तयार करून घ्यायची। बघा, अशी छोटी छोटी साईज मधली असली ना ती खायला पण चांगली वाटते आणि दिसायला पण सुंदर दिसते। आता आपल्याला या पुरीवरती काटे चमच्याने असे टोचे पाडून घ्यायचे आहेत। बघा, अशा आतपर्यंत आपल्याला टोचे पाडून घ्यायचे आहेत, म्हणजे ही पुरी आहे ना फुलणार नाही। पुरी जर फुलली ना तर मटरी आहे ना मऊ पडेल, कुरकुरीत खुसखुशीत होणार नाही, म्हणून ही स्टेप फक्त आपल्याला काळजीपूर्वक करायची आहे। मटरी जर मऊ पडली ना तर ती जास्त दिवस टिकत नाही। हा, छान कुरकुरीत खुसखुशीत व्हायला हवी। मटरी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तापत। बघा, एक गोळा टाकून आपण बघूया। हे बघा, असे अलगट त्याला बुडबुड यायला पाहिजे, म्हणजे मीडियम तेल तापलेलं हवं। अशा एवढ्या तेलातच आपल्याला ही मटरी तळून घ्यायची आहे। हे बघा, टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला झारा नाही लावायचा आहे, अशा अलगद आपोआप वरती येतात। बघा, झाऱ्याला अशा कडक लागायला लागलं ना दुसऱ्या बाजून पण आपण हे तळून घ्यायचे आहेत। 1-2 ते 3 मिनिटात बघा झाऱ्याला अशी मटरी कडक कुरकुरीत लागायला लागली आहे, पण अजून त्याला थोडासा लालसर रंग यायला हवाय। हा, मग ती खायला एकदम भारी लागते। तेलाचे बुडबुडे पण बघा असे कमी झालेले आहेत आणि मटरीला अगदी सुंदर रंग आलाय। काढून घेऊया। अशा सर्व मटरी आपण तळून घेऊया। बनवायला बघा काय कठीण आहे, काय एकदम साधी सोपी रेसिपी आहे। अशा सर्व मटरी तयार करून घ्यायच्या, डब्यात पॅक करून ठेवायच्या, एकदम मस्त लागतात खायला। आणि ह्याच पद्धतीने सर्व मटरी मी इथे तळून घेते। गरमागरम कुरकुरीत मेथी मटरी खाण्यासाठी तयार आहे। मटरी तयार आहे, आता आपण पुरीसाठी चपाती लाटून घेऊया। पुरीसाठी आपल्याला सगळ्या बाजून समान आणि मध्यम जाड अशी चपाती लाटून घ्यायची आहे, म्हणजे पुरी छान टम्म फुलेल। आपल्याला एकदम पातळ नाही चपाती लाटायची। हा, अशी मध्यम जाड आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे। पुरीसाठी ना मी असा एक मोठा डबा घेतला, म्हणजे मोठ्या मोठ्या अशा पुऱ्या करायच्या। आता आपण मेथीच्या पुऱ्या तळून घेऊया। बघा, असं एवढं तेल तापलेलं हवं। बघा, अशी मस्त टम्म पुरी फुगायला पाहिजे। हा, अशी ह्या पद्धतीने पुऱ्या केलात ना तुम्ही तर टम्म फुगल्याशिवाय मजा नाही। हा,
मटरी बघा किती कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे ती, एकदम मस्त झाली आहे बघा. पुरी पण बघा किती मस्त झाली आहे. वरचं आवरण पुरीचं ना खुसखुशीत झालंय आणि आतून छान सॉफ्ट झाली आहे. आज मी तुम्हाला या मेथीपासून पौष्टिक चविष्ट अशा रेसिपी बनवून दाखवलेल्या आहेत. सगळ्या नक्की घरी बनवून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाटल्या ते. याचबरोबर आपल्या चॅनलवरती मेथीपासून बनवलेले भरपूर सारे पदार्थ आहेत. सगळे व्हिडिओ नक्की पहा आणि घरी बनवून बघा. आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. आणि आजचा हा मेथी विशेष व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.